व्हिएतनाम हे काही गोवा, बाली किंवा मालदीव किंवा मॉरिशस सारखा छोटा देश नाहीये. हा 1650 किलोमीटर पसरलेला देश आहे. संपूर्ण व्हिएतनाम 8-10 दिवसात काही बघून होत नाही. त्यामुळे आपण व्हिएतनामचे 3 भाग करूयात. एक म्हणजे नॉर्थ व्हिएतनाम, सेंट्रल व्हिएतनाम आणि साऊथ व्हिएतनाम. या 3 भागामधले फक्त 2च भाग तुम्ही कव्हर करू शकता. तर साऊथ व्हिएतनाम मधलं महत्त्वाचं शहर म्हणजे हो ची मिन सिटी. ते हिस्टॉरिकल जागा आहे. मी सजेस्ट करीन की शक्यतो साऊथच्या फंदात पडू नका. रेड लाईट एरिया, नाईट लाईफ, पब्स अशा सगळ्या गोष्टी आहे आणि म्हणून पब्लिक हो ची मिन सिटीला जातं. जर तुम्ही फॅमिली बरोबर ट्रिप करणार असाल तर मी सजेस्ट करेन की हो ची मिन तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यामुळे साऊथ व्हिएतनामला जाण्याची गरज नाही. आता सेंट्रल व्हिएतनाममध्ये काय फिरण्यासारखं आहे तर तिथलं महत्त्वाचं शहर म्हणजे डेनांग, जे छान असं बीच डेस्टिनेशन आहे. अप्रतिम समुद्र किनारे तिथे आहेत आणि त्याच्याच जवळ आहे बाणा हिल्स आणि ते तासाभराच्या अंतरावरती डेनांग पासून आहे. आणि माझ्या आवडीचं बेस्ट ठिकाण म्हणजे होई आन हे गाव आहे व्हिएतनाम मधलं. तुम्हाला थेट चित्रपटाच्या लोकेशनवर गेल्यासारखं वाटेल. आपण जे कुंफू पांडा वगैरे बघतो ना, होई आन डेनांग पासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. डेनांग, होई आन आणि बाणा हिल्स हे तुम्ही आरामात 4 ते 5 दिवसामध्ये कव्हर करू शकता. आता सेंट्रल व्हिएतनाम मधनं आपण जाऊयात नॉर्थ व्हिएतनामला. पहिलं ठिकाण आहे हनोई. कॅपिटल सिटी आहे व्हिएतनामची हनोई. खूप सुंदर. मला असं वाटतं की हनोई बघण्यापेक्षा अनुभवण्याचं शहर आहे. म्हणजे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने व्हिएतनामची संस्कृती जाणून घ्यायची असेल ना तर हनोई बेस्ट आहे. स्ट्रीट फूड म्हणू नका, खरेदी म्हणू नका. ट्रेन स्ट्रीट बघता, जिथनं ट्रेन पास होते, लोक बसून त्याचे फोटो काढतात, ते हनोई मध्येच आहे. आता हनोई पासून 2 ते 2.5 तासांच्या अंतरावरती आहे खूप सुंदर गाव निन बिन. खूप सारे असे पसरलेले डोंगर, त्यातनं जाणारी नदी. इथलं बोटिंग जबरदस्त आहे. तिथे 4 तासांचं बोटिंग असतं, ज्यामध्ये गुहांमधनं तुम्ही बोटिंग करू शकता. मुआ केव्स नावाचं तिथं छान गुहा आहे आणि चढायला संपूर्ण निनबिनचा तुम्हाला तिथे व्ह्यू दिसतो. त्याचा डोंगरावरचा पॉइंट आहे आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे निनबिनला तुम्हाला प्रॉपर वॉटर कॉटेज किंवा वॉटर विला असा तुम्हाला घेता येतो. त्यामुळे डे ट्रिप करू नका. प्रॉपर तुम्ही निनबिनला जाऊन राहिलं पाहिजे. पुढचं ठिकाण आहे व्हिएतनाम मधलं प्रसिद्ध हिल स्टेशन सापा. एक टुंदर हिल स्टेशन असतं ना टिपिकल, तसं ते हिल स्टेशन आहे. पुढची 3 ठिकाणं आहेत हालॉंग बे, लान्हा बे आणि कॅटबा आयलंड. तिन्ही ठिकाणं करण्याची गरज नाही. आपल्याला एकच ठिकाण करायचं आहे, निवडायचं आहे. त्याचं कारण असं की व्ह्यू सगळीकडे सेमच आहे. समुद्रामध्ये छोटी छोटी बेट, डोंगर आहे आणि त्यामधनं तुमची बोट जाते. तर हालॉंग बेला बरेच लोक जातात कारण खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे खूप जास्त बोटिंगची गर्दी इथे असते. आणि लान्हा बे सुद्धा हालॉंगच्याच बाजूला आहे. एकतर डे क्रूज हा एक ऑप्शन आहे किंवा दुसरा ऑप्शन जो आम्ही केला होता, क्रूज मध्येच राहायचं. जशी हाऊसबोट असते तशा क्रूज असतात आणि क्रूज मध्ये राहून एक दिवस फिरून दुसऱ्या दिवशी परत यायचं. पण मी सजेस्ट करेन की शक्यतो हालॉंग बे केलं तर फक्त एका दिवसात करा. बेसिक बोट घ्या, जास्त भारी घेण्याची गरज नाही. बरं, तुमचं अजूनही कन्फ्युजन असेल तर प्रत्येक ठिकाणं ही जी मी सांगितली त्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र भाग मी केला. व्हिएतनामचे आपण 4 भाग केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यात तुम्हाला अजून जास्त डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल.